तर पहा, आज फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंटचा आज सेकंड डे आहे. पहिल्या दिवशी मध्ये म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेला आहे की व्हॉट इज फुल स्टॅक. फुल स्टॅक मध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आपल्याला कव्हर करायच्यात की जेणेकरून आपण काय होऊ शकतोय, फुल स्टॅक डेव्हलपर होऊ शकतो. ओके, जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की आपण जी काय बॅच स्टार्ट करतोय ती बॅच स्टार्ट करतोय फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट. त्यासाठी आपण फुल स्टॅकच्या सिलेबस मध्ये फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस या ठिकाणी आपण तिन्ही गोष्टी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. आणि प्लस तुमच्या या कोर्स मध्ये तुम्हाला एआय चा यूज करून तुम्हाला काय करायचंय, काम कशा प्रकारे करायचंय ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे. नेक्स्ट पहा, कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे की फ्रंट एंड मध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आहे, बॅक एंडला आपण यूज करतोय पायथॉन, त्यानंतर पहा आपण डेटाबेस यूज करतोय MySQL. हे सर्व आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आजपासून आपण आपल्या पायथॉनच्या कन्सेप्टला काय करतोय, स्टार्ट करतोय. पहा, पायथॉनच्या कन्सेप्टला आपण स्टार्ट करतोय. तर आज या ठिकाणी पहिला टॉपिक आहे आपला पायथॉन मध्ये हिस्ट्री ऑफ पायथॉन. हिस्ट्री ऑफ पायथॉन. तर पहा, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिस्ट्री ऑफ पायथॉन, की पायथॉन लँग्वेज डेव्हलप कुणी केली आहे, पायथॉन लँग्वेज डेव्हलप कोणत्या साली झाली आहे, पायथॉन लँग्वेजला पायथॉनच नाव का देण्यात आलंय, हे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, तर यावर आपण काय करूयात, आता डिस्कस करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला टॉपिक आहे आपला हिस्ट्री ऑफ पायथॉन. हिस्ट्री ऑफ पायथॉन लँग्वेज. तर इथे पहा, एक टीम आहे. पहा, इथे मी तुम्हाला पीपीटी प्रेझेंट केलेला आहे. त्या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. पहा, अ टीम ऑफ एम्प्लॉईज, एक टीम होती एम्प्लॉईजची, यूज एबीसी लँग्वेज. म्हणजे पायथॉन लँग्वेजच्या अगोदर कोणती लँग्वेज होती तुमची, एबीसी लँग्वेज. म्हणजे एबीसी लँग्वेजचा यूज करून, टू यूज एबीसी लँग्वेज टू डेव्हलप डॉस. काय डेव्हलप केलेला आहे एबीसी लँग्वेजचा यूज करून, डॉस. डॉसचा फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम. डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एक टीम आहे. पहा, एक काय आहे, एम्प्लॉईजची टीम आहे आणि त्या एम्प्लॉईजच्या टीम मध्ये त्यांनी काय केलं आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम काय केलेली आहे, डिझाईन केलेली आहे. कोणती, डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम. पण त्या टीम मध्ये एक मेंबर होता. पहा, त्या टीम मध्ये एक मेंबर होता. काय त्या मेंबरचं नाव, ज्युडो वॅम रोसम. ज्युडो वॅम रोसम इज अ मेंबर ऑफ टू हु लाइक्स एबीसी व्हेरी वेल. म्हणजे तो जो काय मेंबर होता ना, कोणता, ज्युडो वॅम रोसम, त्याला एबीसी लँग्वेज या ठिकाणी चांगल्या प्रकारे येत होती. पहा, त्याला एबीसी लँग्वेजचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्किल होतं. तर त्याला वाटलं पहा की ही वॉन्टेड टू डेव्हलप इज ओन लँग्वेज. तर त्याला काय वाटलंय की आपण सुद्धा काय केली पाहिजे, आपली एक स्वतःची लँग्वेज डेव्हलप केली पाहिजे. ओन लँग्वेज विच इज सिंपल. ती कशी असली पाहिजे, सिंपल असली पाहिजे. कशी असली पाहिजे, सिंपल असली पाहिजे, पॉवरफुल असली पाहिजे अँड बाकीच्या ज्या लँग्वेजेस होत्या त्याच्या तुलनेत कशी असली पाहिजे, इझी असली पाहिजे. त्यावेळेस कोणती लँग्वेज या ठिकाणी होती, एबीसी लँग्वेज. तर जो काय या ठिकाणी ज्युडो वॅम रोसम होता, तो या टीम मधला एक मेंबर होता. पहा, त्याला काय वाटलंय की आपली एक लँग्वेज असली पाहिजे, एक स्वतःची, की ती कशी असली पाहिजे, सिंपल, पॉवरफुल अँड इझी, रिलेटेड टू अदर लँग्वेजेस अँड एबीसी लँग्वेजेस. म्हणजे बाकीच्या लँग्वेजच्या तुलनेत आपली लँग्वेज कशी असली पाहिजे, एकदम सिंपल, पॉवरफुल अँड इझी असली पाहिजे. तर त्यांनी तो विचार केला आणि त्याच्यावर काय केलं, या ठिकाणी काम करण्यासाठी सुरुवात केली. स्वतःची लँग्वेजवर या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर काम केल्यानंतर ही डेव्हलप हिज लँग्वेज बाय 1989. तर स्वतःची लँग्वेज त्यांनी डेव्हलप केली. कधी, 1989 मध्ये, 1989 मध्ये ही डेव्हलप हिज लँग्वेज बाय 1989. आणि त्यावेळेस त्या लँग्वेजला नाव काय दिलेलं आहे त्यांनी, पायथॉन लँग्वेज. कुणी, ज्युडो वॅम रोसम. त्या मेंबरचं नाव काय आहे, ज्युडो वॅम रोसम. तर त्यांनी 1989 मध्ये
पायथॉन लँग्वेज काय केली आहे, डेव्हलप केली. पण आता पायथॉन लँग्वेजला पायथॉन लँग्वेजच नाव का ठेवण्यात आलं, तर पहा, ज्या वेळेस या ठिकाणी लँग्वेज डेव्हलप झाली त्यावेळेस त्याला काहीतरी नाव ठेवायचं होतं. पहा, त्यांनी खूप या ठिकाणी संशोधन केलं की आपल्या लँग्वेजला नाव काय देण्यात यावं. तर त्यावेळेस पहा, एक बीबीसी न्यूज चॅनलला एक फेमस कॉमेडी सिरियल लागायची. एक फेमस कॉमेडी सिरियल होती. पहा, कॉमेडी सिरियल, त्या कॉमेडी सिरियलचं नाव होतं मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस एकदम फेमस होती. पहा, डेली. आणि तो जो काय जुडो व्यायाम रेशम होता ना, तो डेली या ठिकाणी तो सिरियल काय करायचा, पाहायचा. पहा, म्हणजे मोस्ट पॉप्युलर सिरियल होती. पहा, आणि त्या सिरियलच्या नावावरूनच त्याला ते कॅरेक्टर आवडायचंय आणि त्या सिरियलच्या नावावरूनच त्यांनी आपल्या लँग्वेजचं नाव, द नेम ऑफ पायथॉन टेकन बाय, आपल्या लँग्वेजचं नाव काय ठेवलेलं आहे, पायथॉन. तर पायथॉन नाव कशावरून पडलेलं आहे, कॉमेडी सिरियल, त्याचं नाव काय आहे, मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. आले लक्षात. हा, पायथॉन लँग्वेज डेव्हलप कोणत्या साली झालेली आहे, 1989 मध्ये डेव्हलप झाली आहे. लक्ष द्या, पायथॉन लँग्वेज डेव्हलप कधी झाली आहे, 1989 मध्ये डेव्हलप झाली. पण तो स्वतःच यूज करायचा, ती पब्लिक नव्हती. म्हणजे बाकीचे युजर्स जे काय आपण आता यूज करतोय ना, आपण यूज करू शकत नव्हतो. तो आणि ते स्वतःच्या कामासाठी काय केलेलं आहे, लँग्वेज केली, स्वतःसाठी ओन लँग्वेज डेव्हलप केली. पण त्यांनी काय केलं आहे, 1991 मध्ये, 1989 मध्ये तर डेव्हलप झाली आहे, आणि 1991 मध्ये काय झालेली, पब्लिक. पब्लिक म्हणजे काय, कुणीही त्याला काय करू शकतो, आता यूज करू शकतो, पब्लिकली करून टाकली. हा, फायनली ही रिलीज पायथॉन लँग्वेज टू पब्लिकली कधी झाली आहे, 1991. आणि त्यावेळेस पायथॉनचं व्हर्जन होतं पायथॉन 1.0. पायथॉन 1.0. ओके, लक्षात आलंय. डेव्हलप झाली 1989 मध्ये, पण पब्लिक झाली 1991 मध्ये. पायथॉन 1.0 त्याचं काय होतं, फर्स्ट व्हर्जन होतं. आणि त्यानंतर पायथॉनचे वेगवेगळे व्हर्जन्स आपण पाहतोय. पायथॉन त्यानंतर पायथॉन 2.0 आलंय, त्यानंतर पायथॉन 3.0 आलंय. त्यानंतर पायथॉन काय केलं, त्याच्यामध्ये नवीन फीचर्स नवीन ऍड या ठिकाणी करत गेलंय. पहा, नवीन या ठिकाणी फीचर्स ऍड केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पायथॉनचे व्हर्जन्स काय झाले, तयार झाले. तर ही झाली तुमची हिस्ट्री ऑफ पायथॉन. तुम्हाला जर कुणी विचारलं हिस्ट्री ऑफ पायथॉन बद्दल प्रश्न, तर तुम्ही या ठिकाणी ही हिस्ट्री तुम्ही सांगू शकता. पहा, ओके. तर एक टीम होती, त्या टीम मध्ये एक मेंबर होता, त्या मेंबरचं नाव होतं जुडो व्यायाम रोसम. त्याला एबीसी लँग्वेज चांगल्या प्रकारे येत होती. त्या वाटलंय की आपली सुद्धा एक स्वतःची लँग्वेज असली पाहिजे, ती लँग्वेज बाकीच्या लँग्वेजच्या तुलनेत सिंपल, पॉवरफुल अँड इझी असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी काम करण्यासाठी सुरुवात केली आहे. 1989 मध्ये त्यांनी त्याची लँग्वेज तयार केली आहे. त्या लँग्वेजला नाव देण्यात आलेलं आहे पायथॉन. कशावरून, कॉमेडी सिरियलचं नाव होतं पायथॉन, मॉन्टीज पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. आणि पब्लिक झालेली आहे 1991 मध्ये. त्यावेळेस पायथॉनचं व्हर्जन होतं पायथॉन 1.0. आणि त्यानंतर पायथॉनचे वेगवेगळे डिफरंट व्हर्जन्स आज आपण पाहतोय, 2.0, 3.0. ओके, आता सध्या 3.0 3.12 समथिंग काहीतरी चालू आहे, मी तुम्हाला इन्स्टॉलेशनच्या वेळेस सांगेन. ओके, तर आलंय लक्षात तुमच्या सर्वांच्या. ओके, तर ह्या ज्या काही नोट्स आहेत, ह्या नोट्स मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेन. तुम्हाला ठिकाणी नोट्स काढण्याची काही आवश्यकता नाहीये. टोटल या ठिकाणी पीडीएफ वगैरे आपण रेडी करून ठेवलेली आहे. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ वगैरे सेंड केली जाईल. ओके, त्यानंतर पहा पुढचा टॉपिक. पुढचा टॉपिक या ठिकाणी आता आपल्याला बघायचे आहेत, फीचर्स ऑफ पायथॉन. फीचर्स ऑफ पायथॉन लँग्वेज. तर पहा, फीचर्स, पायथॉनचे फायदे काय काय आहेत, फीचर्स. ओके, तर इथे पहा, फीचर्स ऑफ पायथॉन लँग्वेज. तर भरपूर या ठिकाणी फीचर्स आपल्याला सांगता येतील. पहा, भरपूर फीचर्स आहेत. त्यापैकी आपण वन बाय वन एक एक फीचर काय करूया, कव्हर करूयात. तर सगळ्यात पहिला फीचर पहा, पायथॉन इज अ सिंपल, इझी अँड पॉवरफुल लँग्वेज. पायथॉन लँग्वेज काय आहे, इझी, सिंपल अँड पॉवरफुल लँग्वेज. हे झालं पायथॉनचं फर्स्ट फीचर. तर सिंपल आपण का म्हणतो, तर पायथॉन मध्ये जे काही सिंटॅक्स आहेत ना, पायथॉन सपोर्ट्स सिंपल सिंटॅक्स. एकदम सिंपल सिंटॅक्स आहे, एकदम सिंपल.
म्हणजे अदर लँग्वेजच्या तुलनेत तुम्हाला एकदम कमी प्रमाणात या ठिकाणी सिंटॅक्स राईट करायचे पहा. त्यानंतर पहा इझी आपण काय म्हणतो, पायथॉन सपोर्ट्स द इझी ऑर लेस कोडिंग, इझी ऑर लेस कोडिंग. ओके, तर मी तुम्हाला या ठिकाणी पहा एक्झाम्पल दाखवतो की सिंटॅक्स सिंपल का म्हणतोय आपण, लेस कोडिंग का म्हणतोय. हा, त्यानंतर पॉवरफुल म्हणजे काय, तर पायथॉन सपोर्ट्स लॉट ऑफ मॉड्यूल्स. तर पायथॉन मध्ये पहा लॉट ऑफ मॉड्यूल्स, लॉट ऑफ लायब्ररीज या ठिकाणी इन्क्लुड्स आहेत पहा. ओके, त्याचा यूज करून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय करू शकता, करिअर करू शकता. तर पहा पायथॉनचं पहिलं फीचर सांगू शकता, पायथॉन इज अ सिंपल इझी अँड पॉवरफुल लँग्वेज. तुम्हाला या ठिकाणी पहा पायथॉन या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन इन्स्टॉल करायचंय, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक पायथॉनचा प्रोग्राम राईट करून सांगतो पहा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पायथॉनचा सिंटॅक्स किती इझी आहे पहा आणि कोडिंग किती कमी प्रमाणात आपल्याला राईट करायचे. तर मला वाटतं आय थिंक तुम्हाला सर्वांना सी लँग्वेज तुम्ही पाहिलेलं असेल, सी लँग्वेज मध्ये तुम्ही कामही केलेलं असेल. आता या ठिकाणी पहा आपण यूज करतोय पायथॉन. तर हे पहा हे पायथॉनची आयडियली आहे शेल. ज्यावेळेस तुम्ही पायथॉन इन्स्टॉल करताल त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचं ही शेल तुमची इन्स्टॉल होईल. इन्स्टॉलेशन प्रोसेस आपण घेणार आहोत. ओके, चला मला काय करायचं, फक्त आउटपुटला प्रिंट करायचं हॅलो. आउटपुटला काय करायचं, प्रिंट. समजा तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे, राईट अ पायथॉन प्रोग्राम टू डिस्प्ले हॅलो वर्ल्ड. समजा सी लँग्वेज मध्ये जर तुम्हाला राईट करायचं असेल तर नाही म्हणलं तरी जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 लाईन्स तुम्हाला लाईन करावं लागतील. जावा मध्ये 3-4 लाईन राईट करावं लागतील, पीएचपी मध्ये 3-4 लाईन राईट करावं लागतील, 3 ते 4, 5-6 लाईन तुम्हाला टाईप करावाच लागतील. पण पायथॉन मध्ये तुम्ही काय करू शकता, ओनली सिंगल लाईन मध्ये फक्त एवढंच राईट करायचं तुम्हाला, प्रिंट. काय राईट करायचं तुम्हाला, प्रिंट राईट करायचं. हे पहा झालंय प्रिंट, एक सिंगल लाईन. हे पहा एकदम सिंटॅक्स सिंपल आहे. समजा तुम्हाला या ठिकाणी पहा सिंटॅक्स सिंपल का आहे, इझी काय आहे, जसं या ठिकाणी पहा इफ मध्ये मी राईट करतोय 100 लेस दॅन 200, 100 लेस दॅन 200. हे पुढे शिकणार आहोत आपण. मी फक्त तुम्हाला दाखवतोय. प्रिंट या ठिकाणी मी करतो पहा, प्रिंट या ठिकाणी मी करतोय वेलकम. प्रिंट काय करतोय या ठिकाणी मी, वेलकम. म्हणजे जर समजा कंडिशन ट्रू असेल, 100-200 पेक्षा मोठे असेल तर प्रिंट काय करायचं आपल्याला, वेलकम प्रिंट करायचंय. एल्स, आणि जर समजा नसेल तर प्रिंट काय करायचं आपल्याला या ठिकाणी थँक्यू. बस एवढंच राईट करायचंय पहा. प्रिंट काय करायचं आपल्याला, थँक्यू करायचंय. एंटर करतो, इथे आउटपुटला काय प्रिंट झालंय, वेलकम. बस एवढंच. इफ एवढंच तुम्हाला राईट करायचं, बाकी तुम्हाला हेडर फाईल वगैरे राईट करण्याची आवश्यकता नाहीये. किंवा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे पहा, राईट अ पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट 1 to 10 नंबर्स, 1 ते 10 नंबर तुम्हाला राईट करायचे. अदर लँग्वेजेस मध्ये तुम्हाला नाही म्हणलं तरी 2 ते 4, 5, 6 लाईन तुम्हाला टाईप करावं लागतील. इथे पहा कसं यूज करा तुम्ही, फॉर आय इन रेंज. मी या ठिकाणी काय राईट करतोय, 1,11, 1,11 या ठिकाणी राईट करतोय. आणि इथे मी राईट करतोय प्रिंट आय. फक्त 2 लाईन राईट केलं पहा. एका लाईन मध्ये पण तुम्ही राईट करू शकता. आउटपुटला या ठिकाणी काय प्रिंट झाले, 1 to 10 नंबर्स. म्हणजे हे जे काय सिंटॅक्स आहेत ना, ते सिंटॅक्स एकदम इझी आहेत पहा. इथे तुम्हाला सेमिकोलन देण्याची गरज नाहीये, इथे तुम्हाला डेटा टाईप राईट करण्याची गरज नाहीये. एकदम सिंपल आहेत पहा. आणि काय आहेत, इझी आहेत पहा. लेस कोडिंग, लेस कोडिंग. इझी का म्हणतो आपण, लेस कोडिंग, कमी कोडिंग आहे पहा इथे, कमी. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय पायथॉन इज अ सिंपल इझी अँड पॉवरफुल लँग्वेज. ओके, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर पुढे दुसरं फीचर, पायथॉन इज अ ओपन अँड फ्री सोर्स. पायथॉन इज अ ओपन अँड फ्री सोर्स. म्हणजे जर समजा तुम्हाला पायथॉन मध्ये काम करायचं असेल, तुम्हाला पायथॉनचे प्रोग्राम राईट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी फ्री आहे पहा. तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पेड या ठिकाणी करायचं नाहीये, फ्री मध्ये आहे. तुम्ही फ्री मध्ये पायथॉन इन्स्टॉल करू शकता आणि पायथॉनचे प्रोग्राम्स तुम्ही राईट करू शकता. तर फ्री मध्ये कुठे आहे, तर इथे पहा www.python.org. ही एक वेबसाईट आहे पहा, पायथॉनची ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही काय करू शकता, तुम्ही या ठिकाणी पायथॉन इन्स्टॉल करू शकता आणि इन्स्टॉल करून तुम्ही तुमच्या ठिकाणी प्रोग्राम म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, तुम्ही या ठिकाणी डेव्हलप करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस देण्याची आवश्यकता नाहीये. ओपन अँड फ्री सोर्स. आपण इन्स्टॉलेशन प्रोसेस ज्यावेळेस करणार आहोत, आपण पूर्ण इन्स्टॉलेशन पासून घेणार आहोत पहा.
त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल पा. ओके. तर नेक्स्ट फीचर्स, पायथॉन इज अ ओपन अँड फ्री सोर्स. ओपन अँड फ्री सोर्स, कुणीही त्याला काय करू शकतो, यूज करू शकतो फ्री मध्ये. त्यानंतर पा नेक्स्ट फीचर्स, त्यानंतर नेक्स्ट फीचर्स. तर इथे लक्षात घ्या, पायथॉन इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, पायथॉन ही तुमची अशी लँग्वेज आहे की तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या करिअर साठी तुम्ही यूज करू शकता पा. तर पा पायथॉनचा यूज करून तुम्ही डेटा सायन्स, सध्या तुम्ही मोस्ट डिमांडिंग मध्ये आहे पा डेटा सायन्स. जर समजा तुम्हाला डेटा सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पायथॉन लागेल पा. विदाऊट पायथॉन तुम्ही डेटा सायन्स कडे जाऊ शकत नाही. डेटा सायन्स मध्ये खूप वेकन्सी आहेत, खूप ट्रेंडिंगला चालू आहेत, जॉब आणि पॅकेज सुद्धा ते आहे पा डेटा सायन्स. ओके. त्यानंतर पा पुढे जाऊन तुम्ही डेटा अॅनालिटिक्स ऐकलेला असेल, डेटा इंजिनिअरिंग ऐकलेला असेल. त्यानंतर पा AWS, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, तिकडेही तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर पा सध्या तुम्ही माहिती आहे AI, सध्या काय चालू आहे AI. समजा तुम्हाला AI कडे जरी जायचं असेल तरी तुम्हाला काय लागेल, बेसिक पायथॉन लागेल. म्हणजे पायथॉन लँग्वेजचा यूज करून तुम्ही डेटा सायन्स असेल, डेटा सायन्स नंतर मशीन लर्निंग असेल, डेटा अॅनालिटिक्स असेल, ओके, AWS असेल, AI असेल. त्यानंतर पा ग्राफिकल युजर इंटरफेस, GUI ऍप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता पा. ओके. वेब डेव्हलपमेंट तुम्ही काय करू शकता, पायथॉन मध्ये वेब डेव्हलपमेंट मध्ये करिअर करू शकता पा, वेबसाईट डेव्हलपमेंट. तर आपण या ठिकाणी जी काय बॅच घेतली ना, ती बॅच आपण घेतोय पायथॉन फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट. आणि वेब डेव्हलपमेंट साठी या ठिकाणी आपण पायथॉनचं फ्रेमवर्क यूज करणार आहोत, डिजँगो. कोणतं फ्रेमवर्क यूज करणार आहोत, डिजँगो. त्यानंतर पा DevOps मध्ये तुम्ही करिअर करू शकता. तुम्हाला जर वाटलंय मला टेस्टिंग क्षेत्रामध्ये जायचंय, तुम्ही टेस्टिंग मध्ये जाऊ शकता. टेस्टिंग ऍप्लिकेशन तुम्ही डिझाईन करू शकता. बिझनेस ऍप्लिकेशन असेल, अॅनिमेशन कडे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही गेमिंग कडे जाऊ शकता, तुम्ही रोबोटिक्स कडे जाऊ शकता. अशी वेगवेगळे या ठिकाणी काय आहेत की तुमचे क्षेत्र आहेत की तुम्ही त्या ठिकाणी पायथॉन मध्ये जाऊ शकता पा. तर सध्याच्या स्थितीमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर पायथॉन लँग्वेज ही सध्या खूप डिमांडिंग मध्ये आहे आणि टॉप मध्ये आहे पा, नंबर 1 मध्ये आहे पा, टॉप 1. ओके. चला मी तुम्हाला या ठिकाणी एक दाखवतो पा. इथे पा मी डायरेक्टली गुगलला जातोय. मी कुठे जातोय, डायरेक्टली गुगलला जातोय, डायरेक्टली गुगलला सर्च करतोय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, किंवा तुम्हाला जर कोणते मित्र कुणी सांगत असतील की ही लँग्वेज डिमांडिंग मध्ये आहे, ती लँग्वेज, सरळ सरळ गुगलची हेल्प घ्यायची. गुगल तुम्हाला खोटं बोलत नाहीये. गुगल हा पूर्ण जगाचा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय. तर इथे पहा गुगलची एक स्वतःची एक साईट आहे, कोणती, गुगल ट्रेंड्स म्हणून. गुगल ट्रेंड्स, जसं आपण पहा इंस्टाग्राम असेल ना, तर ट्रेंडिंगचे व्हिडिओ आपल्याला दिसतात पहा, जे ट्रेंडिंगला चालू आहेत ते व्हिडिओ दिसतात. तसं गुगल ट्रेंड्स म्हणून एक काय आहे, साईट आहे पहा. तिथे काय करतो गुगल, तुम्हाला जे ट्रेंडिंगला चालू आहे, ट्रेंडिंगला सध्याच्या स्थितीत जे ट्रेंडिंगला चालू आहे ते तुम्हाला ठिकाणी शो करतो पहा. तर या वेबसाईट वर जायचंय. इथे गेल्यानंतर तुम्ही सर्च करा. जसं या ठिकाणी मी सर्च करतो पहा पायथॉन. काय सर्च करतो मी, पायथॉन सर्च करतो. आणि पायथॉनच्या रिलेटेड तुम्हाला जर वाटली दुसऱ्या लँग्वेजेस कव्हर करायच्यात, कम्पेअर करायच्यात, तुम्ही या ठिकाणी कम्पेअर करू शकता पहा. पायथॉन सोबत तुम्ही दुसऱ्या लँग्वेजेस कम्पेअर करू शकता. समजा पायथॉन सोबत मी ठिकाणी कम्पेअर करतो पहा जावा, पायथॉन सोबत या ठिकाणी मी कम्पेअर करतो पहा PHP, PHP. हा, समजा पायथॉन सोबत या ठिकाणी मी कम्पेअर करतो पहा नोड JS. ओके. हा, अशा मी 4 लँग्वेज या ठिकाणी कम्पेअर करतोय. कोण सांगतोय रिझल्ट, रिझल्ट तुम्हाला देतोय गुगल. कोण देतोय, गुगल. इथे पहा मी फक्त या ठिकाणी केलंय. पायथॉनचा कलर तुम्हाला ग्राफ समजत असेल, हे पहा पायथॉनचा कलर ब्ल्यू, जावाचा कलर रेड, PHPचा कलर येलो, याचा कलर ऑरेंज. इथे पहा सध्या तुम्हाला दिसेल, इथे पहा सगळ्यात टॉपला हा कलर कोणाचा आहे, किती आलेत, 1 2 3 4, हा 1 2 3, हा समजा हा कलर पहा नोड. हे पहा इथे तुम्हाला दिसेल पहा, सध्याच्या याच्यामध्ये आपण काय करतोय, 5 म्हणजे सध्या डिमांडिंग 1 नंबरला वरती काय दिसतोय ग्राफ मध्ये, हे पहा पायथॉन. हे पहा इथे नोड JS ची स्पेलिंग चुकली हा माझ्याकडून, नोड JS ची स्पेलिंग चुकली.
इथे पहा पायथॉनचा कलर पहा. हा सध्या टॉपला काय चालू आहे, 1 नंबर पायथॉन, त्यानंतर काय जावा. इथे पहा तुम्हाला दिसेल ग्राफ वरून ऍव्हरेज पायथॉन 58, जावा 52, त्यानंतर मग तुमचं PHP, त्यानंतर तुमचं Node.js. म्हणजे हे काय करतोय, ट्रेंडिंगला काय चालू आहे ते सांगतोय तुम्हाला, की सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये जर पाहिलं तर पायथॉन लँग्वेज मोस्ट डिमांडिंग मध्ये आहे. पहा का, कारण पायथॉन लँग्वेजचा यूज करून तुम्ही वेगवेगळ्या या ठिकाणी क्षेत्राकडे काय करू शकता, करिअर करू शकता. ओके, चला समजतंय. पुढे त्यानंतर पुढचं फीचर्स, आता फीचर पाहिला आपण, पायथॉन इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर पुढचं फीचर पहा, पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. पोर्टेबल म्हणजे काय, तर थोडक्यात आपण काय करतो, सिम कार्ड पोर्ट करतो. बघा ऐकलंय तुम्ही सिम कार्ड पोर्ट करता, या कंपनीचं तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करता. सेम त्याच प्रकारे पायथॉन इज अ पोर्टेबल म्हणजे काय, थोडक्यात ज्या वेळेस तुम्ही काय करता, सिम पोर्ट करता, एका कंपनीचं तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही ट्रान्सफर करता, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी कंपनी चेंज होते. समजा तुमच्याकडे या ठिकाणी जिओचं सिम आहे, तुम्ही जिओचं कशामध्ये कन्वर्ट केलंय, तुम्ही VI मध्ये कन्वर्ट केलंय. ओके, हा पण तुम्ही या ठिकाणी कंपनी चेंज झाली, पण मोबाईल नंबर चेंज होतो का आपला, मोबाईल नंबर चेंज होतो का, नाही, मोबाईल नंबर तेच राहतो. सेम त्याच प्रकारे पायथॉन मध्ये जो काय तुम्ही कोड राईट केलेला आहे, जो काय तुमच्याकडे सोर्स कोड आहे, तो तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर, ऑपरेटिंग सिस्टीम मग तुमची विंडोज असू द्या, लिनक्स असू द्या, मॅक असू द्या, तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर पायथॉनचा प्रोग्राम तुम्ही टाईप करून रन करू शकता. पहा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. पोर्टेबल लँग्वेज म्हणजे तुम्ही समजा विंडो मध्ये कोड प्रोग्राम केलाय, तोच प्रोग्राम तुम्ही लिनक्स मध्ये पण करू शकता, तोच तुम्ही प्रोग्राम मॅक मध्ये पण करू शकता. ओके, पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. त्यानंतर पहा, पायथॉन इज अ हाय लेवल लँग्वेज. पायथॉन इज अ हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, कशासाठी म्हणतो, इझी टू अंडरस्टँड म्हणजे समजण्यासाठी एकदम सोपी आहे. पहा पायथॉन मध्ये जो काय कोड राईट करायचा आपल्याला, प्रोग्राम राईट करा, तो एकदम इझी आहे. म्हणजे राईट करण्यासाठी पण सोपा आहे, समजण्यासाठी पण सोपा आहे, आणि वाचण्यासाठी पण सोपा आहे. राईट करण्यासाठी सोपा, समजण्यासाठी सोपा, आणि समजण्यासाठी पण सोपा. हा मी तुम्हाला प्रोग्राम दाखवतो एक तुमच्या लक्षात येईल. पहा जसं आपण इंग्लिश बोलतो ना, सेम त्याच प्रकारे, जसं आपण इंग्लिश बोलतो सेम त्याच प्रकारे पायथॉनचा कोड राईट करायचा आहे. ऑक्युपायज लेस मेमरी, मेमरी या ठिकाणी कमी लागते, पोर्टेबल आहे, अशा वेगवेगळ्या या ठिकाणी असल्यामुळे आपण काय करू शकतो, म्हणू शकतो पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, तुम्हाला एक मी प्रोग्राम दाखवतो. पहा एकदम इझी, राईट प्रोग्राम इझी, टू रीड इझी, टू अंडरस्टँड इझी. जसं आपण इंग्लिश बोलतो सेम त्याच प्रकारे तुमचं या ठिकाणी. पहा समजा या ठिकाणी मी एक प्रोग्राम राईट करतो. हा इथे पहा मी एक काय करतोय, एक लिस्ट तयार करतो, LST नावाचे. तुम्हाला पुढे शिकायचं आहे, हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. समजा इथे पहा मी राईट करतोय साई, समजा इथे मी राईट करतोय 100, आणि मी इथे राईट करतोय समजा आकाश. मी या ठिकाणी असं राईट केलं आहे. एक लिस्ट आहे. पहा टोटल किती आहेत त्याच्यामध्ये, किती एलिमेंट्स आहेत, 3. हा पहिला, हा दुसरा, आणि हा तिसरा. किती एलिमेंट्स आहेत, 3. ओके, हे पुढे आपलं शिकणार आहोत डीप मध्ये. हा मी या ठिकाणी पहा फक्त काय म्हणतोय, प्रिंट करतोय, प्रिंट करायचं मला. मी फक्त या ठिकाणी काय म्हणतोय, साई इन, साई, इथे आपल्याला साई इन LST. मी फक्त काय म्हणतोय, साई इन LST. LST नावाचा व्हेरिएबल साई LST मध्ये आहे का, साई LST मध्ये आहे का, इन LST आहे का, तर यस आहे. काय म्हणतोय तो, ट्रू, यस आहे. तसं आपण इंग्लिश मध्ये तसं समजा या ठिकाणी मी राईट करतो. पहा काय, आकाश, आकाश इन LST, आकाश इन LST आहे का, तर यस आहे. काय भेटलं, ट्रू. समजा मी या ठिकाणी काय म्हणतोय, मी या ठिकाणी म्हणतोय संकेत, संकेत इन LST. हा संकेत या ठिकाणी LST मध्ये आहे का, संकेत आहे का, तर नाही. इथे तुम्हाला काय भेटेल, फॉल्स. संकेत इन LST, फॉल्स. हा समजा मी या ठिकाणी असं म्हणतो. पहा साई, साई नॉट इन,
साई नॉट इन एलएसटी म्हणजे काय? मी काय म्हणतोय, साई एलएसटी मध्ये नाही, नॉट इन एलएसटी मध्ये नाही, साई एलएसटी मध्ये नाहीये. कंडिशन फॉल्स, कारण साई आहे. मी काय म्हणतोय नाही पण आहे, त्यामुळे इथे काय भेटेल तुम्हाला? फॉल्स. का? कारण साई एलएसटी मध्ये आहे. समजा या ठिकाणी मी असं राईट करतो पहा, संकेत नॉट इन एलएसटी. नॉट इन एलएसटी म्हणजे काय? संकेत एलएसटी मध्ये नाही. ओके, बरोबर आहे, संकेत एलएसटी मध्ये नाही, म्हणून काय भेटलं? ट्रू. म्हणजे जसं आपण इंग्लिश बोलतो ना, लाईक त्याचप्रमाणे तुम्हाला प्रोग्राम राईट करायचा आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशच्या त्याच्यामध्ये फक्त थोडंफार तुम्हाला इथे शिकायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो पायथॉन इज इझी टू अंडरस्टँड, इझी टू राईट अँड इझी टू रीड. तर पुढे नेक्स्ट फीचर्स पहा. नेक्स्ट फीचर्स, Python supports all databases like SQL, MySQL, PLSQL, MongoDB, SQL Server. ओके, अजून खूप या ठिकाणी डेटाबेसेस आहेत. तर पायथॉन मध्ये तुम्ही काय करू शकता? ऑल डेटाबेसेस सपोर्टेड आहेत. तुम्ही कोणत्याही डेटाबेस सोबत काम करू शकता. टू स्टोअर द डेटा, तुम्हाला जर डेटा स्टोअर करून ठेवायचा आहे ना, त्यासाठी तुम्ही पायथॉन मध्ये कोणताही डेटाबेस यूज करू शकता. ऑल डेटाबेसला पायथॉन काय आहे? सपोर्टेड आहे. त्यानंतर पुढे पायथॉन इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथॉन ही काय आहे तुमची? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट हा आपल्याला पुढे जाऊन शिकायचा आहे. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर खूप मोठा कंटेंट आहे. जवळजवळ 1 मंथ, 1 महिना आपल्या ठिकाणी तो टॉपिक चालणार आहे. त्यामध्ये छोटे छोटे टॉपिक आहेत, काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. जसे की एक्झाम्पल तुमचं पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, मल्टी थ्रेडिंग, एनकॅप्सुलेशन, मेथड ओव्हररायडिंग, मेथड ओव्हरलोडिंग, त्यानंतर क्लास काय, ऑब्जेक्ट काय, खूप सारे या ठिकाणी कंटेंट आहे ते तुम्ही आपण डीप मध्ये नंतर पाहणार आहोत. डीप मध्ये आपण नंतर पाहणार आहोत. आता फक्त एवढाच, पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, त्यानंतर नेक्स्ट पायथॉन इज अ बिगिनर्स लँग्वेज. पायथॉन इज अ बिगिनर्स लँग्वेज म्हणजे पायथॉन लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणती लँग्वेज जरी येत नसेल, म्हणजे तुम्हाला अक्षरशः सी लँग्वेज जरी तुम्हाला येत नसेल ना, तरी सुद्धा तुम्ही पायथॉन वर काम करू शकता. तुम्हाला या ठिकाणी सी लँग्वेजची आवश्यकता नाही. डायरेक्टली तुम्ही पायथॉन वर काम करून प्रोजेक्ट, वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता. बिकॉज पायथॉन इज अ बिगिनर्स लँग्वेज. पायथॉन इज अ बिगिनर्स लँग्वेज. ओके, त्यानंतर नेक्स्ट पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह. एक्सप्रेसिव्ह म्हणजे काय? तर थोडक्यात समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट डिझाईन केलाय आणि तो प्रोजेक्ट तुम्हाला काय करायचा, तुमच्या टीएल ला किंवा तुमच्या मॅनेजरला तुम्हाला ठिकाणी समजून सांगायचा आहे. समजून सांगायचा, किंवा तुमचा क्लायंट असेल त्याला तुम्हाला काय करायची, व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजून सांगायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला एक्सप्रेस करू शकता तुमच्या प्रोग्रामला, तुमच्या प्रोजेक्टला. ओके, पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. त्यानंतर पायथॉन इज अ व्हेरी रिच इन मॉड्यूल्स. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पायथॉन मध्ये पॉवरफुल काय आहे, तर पायथॉन मध्ये मॉड्यूल्स आहेत हे मॉड्यूल्स तुम्हाला शिकायचे जसं तुम्हाला डेटा अॅनालिटिक्स असेल, डेटा सायन्स असेल, जसं तुम्हाला या ठिकाणी एआय असेल, वेगवेगळीकडे जायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मॉड्यूल शिकण्याची आवश्यकता आहे. तर कोणकोणतेच? नंपीज असेल, पांडाज असेल, केरलाज असेल, स्कायपाय असेल, मॅथपॉटलिब असेल, पायटॉच असेल, हे काय पायथॉनचे लायब्ररी मॉड्यूल्स आहेत ओके, त्यामुळे पायथॉन काय एकदम पॉवरफुल आहे आणि सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, 1 नंबरला आहे पायथॉन. ओके, बिकॉज पायथॉन इज अ रिच इन मॉड्यूल्स. हे झाले तुमचे पायथॉनचे फीचर्स. अजूनही तुम्हाला खूप सारे फीचर्स वगैरे सांगता येतील ओके, पायथॉन इज अ इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. खूप सारे या ठिकाणी पायथॉनचे फीचर्स आहेत ओके, पण हे बेसिक मी तुम्हाला ठिकाणी 10 पायथॉनचे फीचर्स समजून सांगितलेले आहेत. कोणकोणते? पायथॉन इज अ सिंपल, इझी अँड पॉवरफुल. पायथॉन इज अ ओपन अँड फ्री सोर्स. पायथॉन इज जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज, पोर्टेबल लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज. Python supports all databases. Python is an object-oriented language. Python is a beginner's language, very expressive language, and Python is
व्हेरी रिच इन मॉड्यूल्स और लायब्ररी. तर असे 10 फीचर्स तुम्हाला समजलेले आहेत का? तर हे जे काही नोट्स आहेत ह्या नोट्स मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेल. तुम्हाला या ठिकाणी नोट्स काढण्याची आवश्यकता नाहीये. नोट्स मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेल. त्यानंतर या ठिकाणी आपलं पुढे आता काय करायचंय, काम करायचंय. पण लक्षात घ्या, आपल्याला सुरुवातीचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 डेमो लेक्चर्स हे फ्री मध्ये होते पहा. तर कालचा डेमो लेक्चर आपण कंप्लीट केला. कालच्या डेमो लेक्चर मध्ये तुम्हाला मी इंट्रोडक्शन दाखवलं, प्रोजेक्ट दाखवला, तुम्हाला एक आयडिया आलेली असेल. आणि आजपासून आपण पायथॉनला काय केलं आहे, सुरुवात केलेली आहे. तर आज दुसरा दिवस, उद्या पायथॉनचा डेमो सेशनचा तिसरा दिवस आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटलंय की पायथॉनची बॅच पुढे कंटिन्यू करायची आहे, तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून किंवा तुम्हाला फीज भरून काय करावं लागेल, कन्फर्म करावं लागेल. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये काय केलं जाईल, ऍड केलं जाईल. ओके. उद्या शेवटचा डेमो लेक्चर आहे. ज्यांनी अजून डेमो लेक्चर केलेले नसतील किंवा डेमो लेक्चर तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना तुम्ही सांगा डेमो लेक्चरसाठी. डेमो लेक्चर्सची आपण कुठल्याही प्रकारे फीज वगैरे घेत नाही. तर उद्या शेवटचा डेमो लेक्चर आहे. तुमचे जर कुणी मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही सांगा, त्यांनाही फायदा होईल पहा. त्यानंतर आता पुढे शिकायचं आपल्याला इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. आज आपण काय पाहिलं, आता पाहिलं आपण हिस्ट्री ऑफ पायथॉन. त्यानंतर पाहिलं आपण फीचर्स ऑफ पायथॉन. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला बघायचंय इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण या ठिकाणी जी काय बॅच आहे ती बॅच आपण टोटली प्रॅक्टिकली घेऊन जाणार आहोत पहा. तर इन्स्टॉलेशन पासून या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत. इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन लँग्वेज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे काय पायथॉनचं सॉफ्टवेअर वगैरे आहे ते तुम्हाला स्वतः इन्स्टॉल करता आलं पाहिजे पहा. स्वतः तुम्हाला या ठिकाणी यूज करता आलं पाहिजे. तर एकदम सोपी पद्धत आहे पहा. जर तुम्हाला पायथॉन इन्स्टॉल करायचं असेल, पहिली स्टेप इथे मी राईट करतो पहा. स्टेप 1 राईट करतो. इथे मी स्टेप राईट करतो. एक मिनिट, इथे राईट करतो मी स्टेप 1. याला मी कॉपी पेस्ट करतो एक थोडे वेळ. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. स्टेप 1, 2 ते 3 स्टेप आहेत, जास्त स्टेप नाहीयेत. 1, 2 ते 3 स्टेप मध्ये तुम्ही काम करू शकता पहा. स्टेप 1 इथे मी राईट करतो. स्टेप 2 इथे, स्टेप 3 इथे, स्टेप 4. तर 4 स्टेप सांगतो. कमी आहे जास्त होऊ शकतात. ओके. हा, तर पहिली स्टेप काय करायचं, तुम्हाला गुगल वर जायचंय पहा. गो टू गुगल. पहिली स्टेप काय, गो टू गुगल. गो टू गुगल अँड सर्च. काय सर्च करायचं तुम्हाला, वेबसाईट सर्च करायची आहे python.org. www.python.org ही वेबसाईट तुम्हाला काय करायची आहे, सर्च करायची आहे. ओके. सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, क्लिक डाउनलोड. तुम्हाला काय करायचंय, ओपन वेबसाईट अँड क्लिक डाउनलोड ऑप्शन. डाउनलोड ऑप्शन वर काय करायचंय, क्लिक लेटेस्ट. इथे मी राईट करतो. लेटेस्ट म्हणजे आपण लेटेस्ट सोबत काम करूया. लेटेस्ट व्हर्जन्स डाउनलोड ऑप्शन. तर सांगतो पहा काय करायचे. पहिली स्टेप, तुम्हाला गुगल वर जायचंय. गुगल वर जाऊन या ठिकाणी सर्च करा काय, www.python.org. या ठिकाणी पहा तुमची ऑफिशियल वेबसाईट दिसेल तुम्हाला. ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, python.org. याच्यावर जायचंय पहा. हे पहा मी याच्यावर क्लिक करतो. हा, दुसरी स्टेप कुठे जायचं तुम्हाला, डाउनलोड वर. हे पहा डाउनलोड दिसतंय, डाउनलोड. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक बटन दिसतंय पहा, पायथॉन लेटेस्ट व्हर्जन कोणतं चालू आहे, पायथॉन 3.13.3. जसं मी तुम्हाला सांगितलंय, पायथॉन ज्यावेळेस डेव्हलप झालं त्यावेळेस पायथॉनचं व्हर्जन कोणतं होतं, पायथॉन 1.0. त्यानंतर 2.0 आलंय. आता काय चालू आहे, 3. काहीतरी पुढे चालू आहे पहा. ओके. तर तुम्हाला काय करायचंय, सिंपल त्या डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करायचं, बटन वर क्लिक करायचं. बटन वर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचं डाउनलोडिंग या ठिकाणी स्टार्ट होईल पहा. ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचं डाउनलोडिंग स्टार्ट झालं पहा. डाउनलोडिंग स्टार्ट झालंय. पहा. बटन वर क्लिक केल्याबरोबर डाउनलोडिंग स्टार्ट झालं. तर इथे पहा क्लिक डाउनलोड, क्लिक लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड बट ऑप्शन वर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचंय. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची फाईल काय होणार आहे,
डाउनलोड होणार आहे, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे. आणि डाउनलोड झालेली फाईल कुठे जायची तुम्हाला, गो टू डाउनलोड ऑप्शन, गो टू डाउनलोड ऑप्शन ऑफ युअर पीसी. तुमच्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये कुठे जायचंय, डाउनलोड मध्ये जायचंय. पहा कुठे डाउनलोड, हे पहा मी या ठिकाणी आलो, इथे पहा डाउनलोड्स वर क्लिक करतो, आलंय तुम्हाला डाउनलोड. पहा सेटअप फाईल, याला म्हणतो आपण सेटअप. आत्ताची टाइम, आत्ताचा डेट तुम्हाला ठिकाणी दिसेल. पहा झालाय सेटअप, आली फाईल आली. हा, तुम्हाला काय करायचंय, क्लिक डबल क्लिक इनटू सेटअप फाईल, या सेटअप फाईल म्हणतो आपण, exe फाईल. ओके, सेटअप फाईल डबल क्लिक करायचंय. काय करायचंय, डबल क्लिक. हे पहा डबल क्लिक करायचंय. डबल क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो काय करेल, इन्स्टॉलेशन स्टार्ट करेल. इन्स्टॉलेशन करण्यासाठी एकदम सिंपल स्टेप आहे. आता या ठिकाणी पहा, ऑलरेडी माझ्याकडे पायथॉन इन्स्टॉल आहे, माझ्या मशीन मध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे. तुमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. तर तुम्हाला काय करायचंय, इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय, नेक्स्ट करायचंय. डबल क्लिक करा, पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट वर क्लिक कर, नेक्स्ट करायचंय, नेक्स्ट करायचंय आणि या ठिकाणी फिनिश करायचंय. पहा असे ऑप्शन असतील. पहा फक्त नेक्स्ट 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 करत चालायचंय. फक्त काय करायचंय, नेक्स्ट 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 करत चला, ऑटोमॅटिकली तुमचं पायथॉन काय होईल, इन्स्टॉल झालेलं तुम्हाला दिसेल. बस झालं तुमचं पायथॉन इन्स्टॉल. ओके, आता पायथॉन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय, माझ्या ठिकाणी खरंच पायथॉन इन्स्टॉल झालेला आहे का नाही. तर सिंपल आहे, ज्या वेळेस तुम्ही पायथॉन इन्स्टॉल करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होतं, तुमचं आयडियली इन्स्टॉल होतं. पहा आयडियली इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग इन्व्हायरमेंट ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे. म्हणजे इथे पहा तुम्हाला काय करायचंय, आयडियली ऑटोमॅटिकली गो डग. हा, तुम्हाला काय करायचंय, सर्च, इथे तुम्ही सर्च करा, सर्च, इथे तुम्हाला सर्च, इथे ऑप्शन दिसतो ना स्टार्ट मेनू, सर्च आयडियली अँड राईट अँड रन अ प्रोग्राम. बस हे पहा इन्स्टॉल झालंय. इथे सर्च करायचंय आयडियली, स्टार्ट मेनू मध्ये जाऊन सर्च करा आयडियली. हे पहा ऑप्शन दिसतंय, आलंय. याचा अर्थ तुमच्या ठिकाणी आयडियली आलेला आहे. आणि याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम वगैरे तुम्ही राईट करू शकता. जर समजा तुमच्या ठिकाणी प्रोग्राम दिलेला व्यवस्थित रन होतोय, याचा अर्थ तुमच्या ठिकाणी पायथॉन काय झालेला आहे, सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. किंवा अजून एक वेळ सांगतो, हे पहा स्टार्ट मेनू मध्ये जायचं, इथे टाकायचं सीएमडी, काय एंटर करायचं, सीएमडी सर्च करा. सीएमडी मीन्स कमांड प्रॉम्प्ट, याच्यावर क्लिक करा. हा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कमांड सांगतो. पहा कमांड टाकायची आहे पायथॉन व्हर्जन, पायथॉन आयफॉन व्हर्जन. हा, इथे पहा तुम्हाला काय दिसेल, पायथॉनचं व्हर्जन दिसेल. पहा ओके. हा ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, आयडियली तुम्ही रन करून प्रोग्राम राईट करू शकता. तुमचं पायथॉन काय होईल, तुमच्या ठिकाणी इन्स्टॉल झालेला असेल. तर आज आपण या ठिकाणी 3 गोष्टी शिकलोय. कोणकोणत्या, हिस्ट्री ऑफ पायथॉन. कोणकोणत्या टॉपिक शिकलोय आपण, हिस्ट्री ऑफ पायथॉन. त्यानंतर पहा फीचर्स ऑफ पायथॉन, फीचर्स ऑफ पायथॉन. आणि आता पाहिलं आपण इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. तर अशा या 3 गोष्टी क्लिअर झाल्यात. तुम्हाला इन्स्टॉलेशन करून घेताल. आज सर्वजण इन्स्टॉलेशन करून घ्या. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करणार आहे. ज्यांनी कुणी डेमो लेक्चर अटेंड केलेलं नसेल, तुम्ही डेमो लेक्चर पहा, व्हिडिओ मी पाठवतो, त्या प्रकारे तुम्ही इन्स्टॉलेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. म्हणजे उद्यापासून तुम्हाला माझ्यासोबत काम करता येईल. पहा ओके, चला आता सर्वजण इन्स्टॉल करून, ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला सेंड करेल ग्रुपवर. इन्स्टॉलेशन करून घ्या. आज सेकंड डे आहे, आजचा दिवस मी इथेच थांबतो. ओके, उद्या 3रा डेमो लेक्चर आहे. तुमचे जर कोणी मित्र मैत्रिणी असतील त्यांना डेमो लेक्चर्स करण्यासाठी सांगा. ओके, तर आजच्या दिवस मी इथेच थांबतो. हा चालेल. तर ऑनलाईनचे मेंबर्स, तुम्हाला जर लेफ्ट व्हायचं असेल तुम्ही लेफ्ट होऊ शकता. मी लेक्चर स्टॉप करतोय. तुम्हाला जर काय अडचण असतील रिगार्डिंग कोर्स, रिगार्डिंग फीस, तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज किंवा कॉल करू शकता. पहा चालेल. थँक्यू.